टीम कोसले संघाचा एक प्रतिनिधी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. टीम कोसले एक प्रतिनिधी प्लीज. सचिन आपण आयोजकांना भेटायचे या सामन्यासाठी. ऑफिशियल्स अजित पुत्रन सर आणि अभि सावंत. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक बॅटल प्रेक्षकांच्या भेटीला. शहापूर स्थित एक मोठी टीम आहे. त्या ठिकाणी नाणेफेक ज्यावेळी सांगितलं अमोल अनमोल तर नाही आहेत, मात्र जे आहेत त्यांच्यामध्ये बेस्ट खेळ केला जाईल. क्षेत्ररक्षण केले जाते. टीम वेताळ स्वामी समोर टीम आई गावदेवी आसनगाव. मयूर आणि मयूर. दिनेश आणि मयूर त्या ठिकाणी सलामीला. जाऊया सामन्याच्या दिशेनं. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज ऋषी. टीम वेताळ स्वामी. गणेश डिंगोरे, मंदार हजारे आणि योगेश डिंगोरे आपण मुख्य मंचकावरून स्थानापन्न व्हायचे. आयोजकांची विनंती आपल्याला. पहिलाच अवांतर फेकलाय. वाईट बॉल आणि स्कोर कार्ड सुरू झाले टीम आसनगाव संघाचं. दिनेश आणि मयूर आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. पहिल्या फेरीमध्ये विजेत्या ठरलेल्या टीम्स आपले प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षाकडे पाठवायचे. पहिला राऊंड पहिला सामना गोटेकर टीमनं विजय झालेत. त्यानंतर झेंडा स्पोर्ट्स आटगाव, नंतर आता कोसले टीम. चला आपण या प्रत्येक या संघांचा एक एक प्रतिनिधी आपण यायचे. ऋषी 2 धावा. यावेळी कट केलाय चेंडू. मिडॉनला क्षेत्ररक्षक येतील. पंच सांगतात इट्स अ नो बॉल. येस सर, नक्कीच या चेंडूची हाईट जास्त होती आणि वेस्ट हा चेंडू हाताळलाय. बिमर हाताळलाय आणि इथे फ्री हिट 1 बाउन्स. ओके, धावफलकावर 4. ऋषी चांगली गोलंदाजी करावी लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे. कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटला मात्र चेंडू अवे फ्रॉम द ऑफस्टिक जातोय. अवांतरची धाव. वाईट अँड फ्री हिट कंटिन्यूज. पंचांचा कॉल येतोय. नक्कीच आजच्या पोलमधील विजेते टीम गोटेघर बी, झेंडा स्पोर्ट्स आटगाव, टीम ई स्टार कोसले आणि अंतिम राऊंडमधली एक विजेता घोषित केली टीम अर्थात बोरसिटी. आणि इथे लॉट्स होतील. सर्व विजेत्या संघांचे प्रतिनिधी आपण आमच्या समालोचन कक्षाकडे या. टॉस का बॉसकडे या प्लीज. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. अवांतर फेकले गेलेत. 3 अवांतर. ऋषी, हो क्या बात है, व्हाट अ स्ट्रोक. बिगी सिक्सर. यावेळी वाईडिश लॉंग ऑफला चेंडू गेलाय सीमा पार. षटकार. दिनेशच्या बॅटमधून हा क्रॅकिंग शॉट पाहायला मिळालाय. जसा चेंडू आला स्लॉटमध्ये घेतला आणि चेंडूला फेकून दिलाय. वाईडिश लॉंग ऑन अर्थात एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर.
पुढचा चेंडू. यावेळी मात्र दिशा भरकटली आहे. वाईट बॉल. अवांतरच्या धावा खर्च केला. ऋषीचं हे षटक खूप लांबणार आहे, यात काही शंकाच नाही आहे. आतापर्यंत फक्त 3 लिगल डिलिव्हरीज फक्त 2 लिगल डिलिव्हरीज पाहायला मिळाल्यात आणि आतापर्यंत फेकलेत 6 चेंडू. 4 चेंडू अवांतर हाताळलेत ऋषी. विचार करावा लागेल मित्रा, हे षटक खूप मोठं होईल. धावफलकावर 12 तर आल्यात, 2 चेंडूवर 12 आल्यात. वाईड नो. नक्कीच वेताळ स्वामी थोडी बेताल गोलंदाजी. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू इनसाइड आउट चाललाय कव्हर रिजन मधून. 4 रन्स 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री ऑफ. 4 धावा. दिनेशच्या बॅट मधून षटकारानंतर आलाय चौकार. धावफलक जाऊन पोहोचतंय 16 विदाउट लॉस. जबरदस्त सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट. टीम आसनगाव संघासाठी अतिशय इन्फॉर्म असलेली टीम आई गावदेवी आसनगाव. दिनेश मयूरनं अजून एकच चेंडू खेळलाय, मात्र दिनेशनं जबरदस्त फटकेबाजी सुरू केली आहे. पुन्हा एक संधी आहे, संधीचा होईल का सोनं. 1 बाउन्स चाललाय चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चार चेंडू फक्त झालेत आणि चेंडू एकूण फेकलेत 8. धावा 20 स्कोर बोर्ड. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजाची कामगिरी बघा, 20 धावा दिल्यात. चली गेंद अब तो रुकने वाली नहीं है. क्या बात है, ये लगा सिक्सर. 6 धावा आणि हे षटक जाऊन पोहोचले 26 धावांपर्यंत. अजूनही मला वाटतं एक चेंडू शिल्लक आहे. किती येतील पाहूया. होतील का 32 की होतील 30. वेताळ स्वामी, आम्ही सातत्याने म्हणतो वेताळ स्वामी. यावेळी आसनगाव संघाने बेताल केले थोडं. वाईट बॉल. आणखी एक अवांतर. 27. आमचा सर गोलंदाजीचा स्लॉट संपलाय, कारण आतापर्यंत फेकले तब्बल 10 चेंडू आणि 6 अजून झाले नाहीत. 1 चेंडूची गरज आहे आम्हाला. पुढचा स्लॉटवर जायला लागेल. अंतिम चेंडू येईल का. ऋषी खूप लांबले हे षटक. हो, यावेळी चांगला फटका सजवलाय स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा चाललाय चेंडू सीमा रेषेकडे. जाईल का. सीमा पार. चौकार. या षटकात आल्यात तब्बल 31. पॉवर प्लेच्या षटकातली ही सर्वोच्च धावसंख्या या सिरीज मध्ये पाहायला मिळतीये. 31 धावा खर्च केल्यात, ज्यामध्ये 25 धावा दिनेशच्या बॅट मधून आणि 1 मयूरच्या. 26 आणि बाकी 5 अवांतर. चेंडू 5 अवांतर फेकले. पहिले षटक संपलंय. 31 आल्यात. दादूला थोडी जादू दाखवावी लागेल. स्विंग गोलंदाजी आहे दादू. विकेटची गरज आहे. विकेट महत्वाची ठरेल इथून पुढे, कारण 31 धावा आसनगाव संघाला ज्या अर्थी पहिल्या षटकात आल्यात, थोडंसं प्रेशर हा संपूर्ण टीम वेताळ स्वामी संघावर टाकून दिलाय. क्षेत्ररक्षण थोडं 30 यार्डच्या बाहेर येतंय. चला जास्त वेळ घेऊ नका टीम वेताळ स्वामी. आपले षटक लांबले तब्बल 9 मिनिटे. 9 मिनिटे आपण हे षटक पूर्ण करायला घेतलेत. तुमच्याकडे 3 षटकांसाठी 15 आहेत. बघा, मॅनेज करा, वेळ मॅनेज करा. वेळ महत्वाची आहे. पुढचा चेंडू.
दादू यावेळी मिड ऑफ पार करत चेंडू येतोय. एक सिंगल येईल मयूरच्या बॅटमधून. धावफलक जाऊन पोहोचतंय 32 या अंकावर. 32. दादूला कमबॅक करावं लागेल आपल्या टीमसाठी, कारण धावा खूप साऱ्या खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये. यावेळी मात्र चांगला चेंडू म्हणेल. मिश्रण पाहायला मिळालं. गती थोडी कमी केली. मी म्हटलं दादू सातत्याने आपल्या गोलंदाजीची जादू त्या ठिकाणी मैदानावर दाखवत असतो. समोर दिनेश आहे. त्याच्या बॅटमधून 25 धावा आल्यात 5 चेंडूंवर. यावेळी काय घडले बघा, पंच सांगतील आम्हाला. येस इट्स अ वाईड. अवांतरची धाव. लेग स्टिकच्या अतिशय दुरून चेंडू निघून गेलाय. गोलंदाज त्या ठिकाणी दादू सरांना विचारतोय, सर फेअर नाही का? ओहो, यावेळी संधी आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि धक्का दिलाय. पहिला धक्का. शेवटी दादूनं दाखवली जादू आणि या ठिकाणी बॅटर दिनेश बॅक टू द पवेलियन. अमित नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दिनेशची जागा घ्यावी लागेल. फटकेबाजी करावी लागेल. धावफलक 33 धावांवर जाऊन पोहोचलंय. चांगली धावसंख्या मात्र दादूच्या या षटकात किती आल्यात तर फक्त 2. एक वाईड आणि एक बॅटनं 3 चेंडूंचा खेळ झालाय. दादू चला जास्त वेळ घेऊ नका. अमित साठी हा पुढचा चेंडू असेल. अमित चेंडूला उडवलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. षटकार. हॅलो. दादूला यावेळी मात्र मोठा फटका खेळला गेलाय. अमित पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. यावेळी जाऊ दिलाय चेंडूला. अवांतरची धाव. काय गोलंदाजी करतायत वेताळ स्वामी. आतापर्यंत काउंट केलं तर एक्स्ट्राच्या धावा आमचे स्कोरर सांगतील किती धावा एक्स्ट्रा मोजल्यात. 6 वाईड आणि 1 नो. यावेळी पंच केलाय कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक धावत येत आहे. 2-2 मात्र चेंडू थांबेल का? काय घडले पाहावं लागेल. नक्कीच 2 तर आल्यात दरम्यान. नक्कीच सर हा ते चेक करतोय. नक्कीच प्रयत्न चांगले आहेत मात्र काय घडलंय काय ते काही क्षणात कळेल. हॅलो सर सेफ आहे. 2 धावा. चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले टीम वेताळ स्वामी संघाकडून. रडार मध्ये घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये. षटक क्रमांक 2 समाप्त होईल. आणि या षटकामध्ये धावा किती आल्या तर 11 धावा. 42 धावा धावफलकावर. 2 षटकांमध्ये 21 ची सरासरी मेंटेन केली आहे. हे धावफलक कुठे जाईल पाहावं लागेल. गोलंदाज
जय आलाय. टीम गोटेघर आपला एक प्रतिनिधी पाठवायचे. गोटेघर बी. जय पहिला चेंडू तिसऱ्या षटकात झाली सुरुवात. यावेळी हॅमर केला चेंडूला मिड विकेटच्या बाहेर. ह्यूज सिक्सर. 6 धावा. मयूरच्या बॅट मधून आला हा क्रॅकिंग शॉट. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवर झालं आक्रमण. राज यावेळी विचार करायला भाग पाडले या षटकारानं. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026 आणि या संपूर्ण सिरीजचा विचार केला तर खूप सारे चौकार षटकार आम्हाला या सिरीजमध्ये पाहायला मिळालेत. नक्कीच पाहायला मिळेल आत्तापर्यंत किती षटकार आणि किती चौकार या सिरीजमध्ये ठोकले गेलेत. कारण बॅटर षटकार ठोकण्याकडे जास्त आग्रही असतात. सर यस काय सांगितलं कळलं ना सर. प्लीज पुन्हा एकदा सिग्नल करा. बोल दे ना. सर बॉल आले. अजून दे अजून सर बेल्स डिसलॉज झाले बघा. हॅलो प्लीज आयोजकांनी लक्ष द्या सामन्याकडे देखील. आपण हा चेंडू जातोय त्या ठिकाणी आपले स्वयंसेवक पाठवा. यावेळी पुन्हा एक चांगला पटका. मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल पकडलाय. धक्का दिलाय. यावेळी बॅटर मयूर बॅक टू द पॅव्हेलियन. आयोजक प्लीज आपले स्वयंसेवक मैदानाच्या बाहेर त्या ठिकाणी लक्ष द्या. चेंडू जात आहेत आणि पुन्हा आला पाहिजे मॅच बॉल. कोण बॅट्समॅन पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळलाय त्या ठिकाणी गोलंदाज जैन. पन्नास धावा धावफलकावर आणि नक्कीच आसनगाव टीम टाळ्या होऊ जाऊ द्यात. सांघिक 50 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. जयवर जर पाहिलं 3 चेंडू 6 विकेट 4 चेंडू झाले सॉरी आणि 8 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक यावेळी टॅप केलाय. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवत आहेत. नेक्स्ट बॉल. निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी झाली आहे. मात्र यावेळी चेंडू थांबेल का? चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. हे आया सिक्सर. 6 धावा.
षटक क्रमांक 3 ला काय समाप्त केलंय, जशी स्टार्ट तसा एंड. 6 सुरुवात 6 समाप्त केलाय. हे षटकात आले 14 आणि धावफलक जाऊन पोहोचलंय 56 रन्स. 2 गडी गमावलेत टीम आसनगाव संघानं. काय जबरदस्त हल्ला चढवलाय मात्र टीम वेताळ स्वामी सामन्यामध्ये कधीही समोरच्याला बेताल करू शकते. हे अंतिम षटक कोणाकडे जाते पाहूया. तुर्तास वेताल स्वामी टीम बेताल झाली आहे. काय स्वेर गोलंदाजी झाली आहे. पहिलं षटक 31 धावा, दुसरं षटक 11 धावा आणि तिसऱ्या षटकात आल्या 14 आणि आता इम्रान आलाय अंतिम षटक घेऊन. पाहूया चौथ्या षटकात किती धावा येतात. पण 56 तर आल्यात. इथून पुढे या सिरीजचा हायेस्ट टोटल होईल का. 70 धावा या सिरीजचा आतापर्यंतचा फर्स्ट इनिंगचा हायेस्ट आहे. पाहूया हायेस्ट स्कोर येईल का. इम्रान आणि स्ट्रायकर एंडला अमित. पहिला चेंडू उडवलाय, चाललाय चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर, षटकार ठोकलाय. क्या बात आहे. इनिंगचा विचार केला तर हा तिसरा षटकार मागच्या 7 चेंडूंमध्ये. टीम गोटेकर भी चला प्लीज रिपोर्टिंग करा. टीम गोटेकर बी आपला प्रतिनिधी. यावेळी फटका फसलाय मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक घेतली दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील आरामात पूर्ण. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 64 रन्स. मला वाटतं या सिरीजचा हायेस्ट टोटल येईल का. 70चा आतापर्यंत हायेस्ट टोटल आहे पहिल्या इनिंगचा. पाहूया किती धावा येतील. इम्रानवर दडपण टाकलं जाईल. एज थर्ड मॅनला चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात. 1 धाव मिळेल. येस सर. 65 ऑन स्कोर बोर्ड. 2 गडी गमावलेत फक्त आसनगाव टीमनं. आणि नक्कीच इन्फॉर्म टीम आहे. हे सीझन 25-26 सीझन जबरदस्त राहिले या टीमचं. पुढचा चेंडू चाललाय चेंडू पुन्हा एकदा हवाई सफर. चेंडू शिवमंतर यावेळी मात्र 6 धावा. हायेस्ट स्कोर या संपूर्ण सिरीज मध्ये पाहायला मिळतोय. 71 70चा आतापर्यंत हायेस्ट टोटल होती. 71 होतील आणि टीम आसनगाव संघानं या सिरीज मधला सर्वोच्च स्कोर गाठलाय 71 धावा. अमित, सनी, मयूर आणि दिनेश 4 बॅटर. छत्रपती स्पोर्ट्स कांबारी संघाने त्या ठोकल्या होत्या. यावेळी पुन्हा एक षटकार त्याच दिशेला कट कॉपी पेस्ट पाहायला मिळतोय. षटकार बॅक टू बॅक. धावफलक जाऊन पोहोचतोय 77. सर चेंडू दिलाय नवीन. मॅच बॉल येत असेल तर घ्या. पंचांकडे चेंडू द्या. तो अनुभवाचा भंडार असलेले पंच अजितजी पुत्रन, हेमंतजी तावडे आणि अभिजी सावंत या संपूर्ण सिरीज मध्ये जबरदस्त आणि लाजवाब कामगिरी पंचांची देखील. हो हलक्या हाताने कट केलाय कव्हरच्या दिशेला. चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल केली पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील पूर्ण होतील. सेन्सिबल क्रिकेट देखील पाहायला मिळतोय. षटक संपलंय. 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावफलकावर तब्बल 79 and 80 रन्स टू विन. 4 षटक आणि 20च्या सरासरीने 80 धावा करायचे. तावडे सर थोडं लक्ष कठीण वाटतं मात्र अशक्य नाही आहे. चला लॉटचा हॅलो नक्कीच
80 धावांचं लक्ष दिले. तुर्तास आपण जाऊया सेकंड राऊंडच्या लॉर्ड्सकडे. पाहूया सेकंड राऊंडचा पहिला सामना प्रेक्षकांना कोणता पाहायला मिळतोय आजच्या दिवसभरामध्ये. गोटेघर बी, झेंडा स्पोर्ट्स आटगाव, त्याचबरोबर ई स्टार कोसले, बोरशेती आणि विजेता टीम अशा 5 टीम्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस, 4 चिठ्ठ्या आहेत आणि या 4 पैकी पहिली एकच चिठ्ठी काढायची बेटा, एकच चिठ्ठी उचल. आणि पाहूया ही टीम जातीये तिसऱ्या राऊंडला बाय मिळेल आणि ती टीम आहे झेंडा स्पोर्ट्स आटगाव. तिसऱ्या फेरीमध्ये जातीये. अर्थातच आता 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. जर विजेता टीम चिठ्ठी आली तर मात्र तो सामना दुसरा खेळला जाईल याची नोंद घ्या. पाहूया कोण पहिला सेमी फायनल. येस इट इज पहिला सेकंड राऊंड. बोरशेती वर्सेस येईल का ई स्टार की गोटेघर. ई स्टार की गोटेघर विनिंग टीम. हा सामना दुसरा खेळला जाईल आणि गोटेघर आणि त्यांच्या विपक्षात मला वाटतं ई स्टार कोसले वर्सेस आई गावदेवी गोटेघर बी. हा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना होईल. दुसरा राऊंड देखील 4 षटकांचा होईल याची नोंद घ्या. आयोजकांनी निर्णय घेतलाय कारण एक सामना आपला कमी झालाय आणि त्यासाठीच दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना. एका बाजूनं टीम आई गावदेवी गोटेघर बी, त्यांच्या विपक्षात टीम ई स्टार कोसले. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना. एका बाजूनं बोरशेती आणि विजेता संघ. जाऊया समालोचन कक्षामध्ये, करूया थोडे परिवर्तन. जोडला जाईल व्हाईस ऑफ सारंगपुरी शहापूर जयेश विदे सर. थँक्यू सो मच. तर लॉर्ड्सचा कार्यक्रम आपण पाहिलात. झेंडा स्पोर्ट्स आटगाव संघाची जशी टीमचं नाव घेतलं गेलं, हेमंत सोकांडे याच्या चेहऱ्यावरती स्मित असतं. एक मॅचसाठी आराम. आणि नेक्स्ट सामना आपण सादर करणार आहोत. अर्थातच बोरशेती विपक्षात आई गावदेवी हसनगाव की वैताळ स्वामी शहापूर. टार्गेट सेट केला गेला 80 धावांचा. 80 धावा या ठिकाणी करायच्या आहेत विजयासाठी, कारण 79 धावा बनवल्या गेल्या 24 चेंडूंमध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना आई गावदेवी हसनगाव टीमनं एक कडवा आव्हान आहे खऱ्या अर्थानं, परंतु तुम्हाला फाईट करावी लागेल. राजारामजी वळवी साहेब स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंगवरती ऋषी घरत. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी अनिकेत आलाय. पहिला चेंडू यावेळेस अनिकेतच्या माध्यमातून हाताळला जाईल. स्ट्रायकिंगवरती राजाराम वळवी. अवे फ्रॉम द बॉडी यावेळेस अनिकेतच्या माध्यमातून चेंडू हाताळले जात आहेत. सलगचे 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी आणि चांगल्या गोलंदाजीचा खऱ्या अर्थानं अनुभव आहे अनिकेतला. सलगचा 3रा चेंडू निर्धाव येतोय. कमालीची गोलंदाजी अवे फ्रॉम द बॉडी. मित्र म्हणेल तुम्हाला मिडल स्टंपवरती राहून मात्र स्टंप पूर्णपणे कव्हर करून खेळावं लागेल, कारण ज्यावेळेस तुम्हाला अवे फ्रॉम द बॉडी चेंडू वारंवार हाताळले जातात
यस, यावेळेस कव्हर झाले तीनही स्टंप आणि फटका काय कमालीचा पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला डीप मध्ये चेंडू फरार झालाय. सीमारेषे पार, सीना तान, चौकार. यावेळेस लीडिंग एज घेऊन चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगलची धाव यावेळेस जोडली जाईल धावफलकावरती. धावफलक पोहोचलोय 5 या अंकावरती. नेक्स्ट मॅच असणार आहे गोटेकर बी विपक्षात ई स्टार कोसले. चला दोन्ही टीमचे कर्णधार. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी, किफायतशीर गोलंदाजी. तब्बल 80 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये अनिकेतने सांगितलं धावा किती बनू द्यात, माझं काम मी अगदी जबाबदारीपूर्वक करणार. 5च धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी, अगदी किफायतशीर गोलंदाजी राहिली आहे. षटक क्रमांक 2 मध्ये यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती इनॅट क्रमांक 2 वरती पाचारित करण्यात आलंय. गोलंदाज बंटी आलाय. ऐका म्हणतो बी सनगाव संघाचं कौतुक करावं तितकं थोडं. सनी असेल, अनिकेत असेल, त्यातनं विकेट किपर आपण दिनेश. काय कमालीचा कारनामा राहिला या संपूर्ण खेळाडूंकडनं. पूर्ण जबाबदारीपूर्वक खेळ पाहायला मिळतोय वारंवार. आणि चॅम्पियन देखील या वर्षीची टीम खऱ्या अर्थानं. उडवलाय चेंडू यावेळेस लॉंग ऑन बाउंड्री लाईनला. क्षेत्ररक्षक दूरवरून ट्रॅव्हल करून यावेळेस आला होता चेंडूवरती. चेंडूला स्टॉप केलं. संघासाठी महत्त्वपूर्ण धावा रोखल्या गेल्या. धावफलकावरती 6 धावा. अभिषेक दादा गायकवाड यांचं कौतुक करावं तितकं थोडं, उर्फ भावड्या, पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि ते सांगतात की सर स्कोरर म्हणून देखील आम्ही काम करू शकतो. आयोजक कमिटीच्या वतीनं ते चांगलं योगदान राहिले त्यांचं. आणि यावेळेस पंचांच्या भूमिकेमध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व. शॉर्ट चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न. 38 मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. कशा धावा रोखल्या जात आहेत. धावफलकावरती किती धावा लगावल्या गेल्यात याकडे लक्ष नाही आहे. आपल्याला आपलं काम अगदी चांगल्या पद्धतीनं करायचं आहे. धावा रोखायच्या आहेत आणि त्यासाठी प्रयत्नशील कामगिरी पाहायला मिळते. तब्बल 80 धावांचा पाठलाग. 1.3 चा सामना आतापर्यंत कंप्लीट झाला आहे. धावफलकावरती 7 धावा. लिडिंग एज होती. यावेळेस हलकीशी लिडिंग एज घेऊन चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगलची धाव मिळेल. अरू सिंगलने काय होणार नाहीये, कारण धावफलकावरती जर बघायला गेलात तर धावा मजबूत आणि गरज आहे ती मात्र मोठ्या धाव्यांची, खऱ्या अर्थानं मोठ्या फटक्यांची गरज आहे. आणि या धावा तुम्हाला करण्यासाठी मात्र मोठे फटके खेळावे लागतील, परंतु उशीर झालाय. 1.5 चा सामना कंप्लीट झाला आहे. 9 धावा धावफलकावरती. राजा वळवी साहेब यावेळेस स्ट्रायकेनवरती पाहायला मिळत आहेत, तर नॉन स्ट्रायकेनवरती ऋषी घरत आहे. ऑन साईडला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे. डीपमधून कव्हर करेल, चेंडूला गॅदर करून थ्रो करेल. एक सिंगल घेतली गेली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 2 षटकांमध्ये आल्या 10 धावा. पवन येतोय षटक क्रमांक 3 मध्ये. एक A1 पवन आणि हा अव्वल दर्जाचा पवन. हा मात्र चंदे आहे. तो पवन केने, हा पवन चंदे. तो A1 पवन
हा अव्वल दर्जाचा पवन. आई गांधवी आसनगाव संघाचा चेहऱ्यावरती स्मित हास्य. नवीन ओळख आहे पवन तुझी ही. पहिल्या चेंडूवरती त्यानं सांगितलं अव्वल दर्जाचा पवन. हे नाव सरांनी काय घेतलं? जिद्दी प्लेयर. गेलं होतं लेग स्टिक वरती, परंतु तिच्या बाहेरचा हा चेंडू. पंचांचा इशारा येतो. इट्स व्हाईट बॉल. खेळून काढला चेंडू अगदी ऑन साईडला ऋषी घरतच्या बॅटमधनं हा तडका. आणि ऋषी घरत मात्र डगआउटकडे बघतोय की संधी कोणाला हवी आहे का, असं काहीतरी चित्र होतं हे. परंतु यस, त्याने आता मात्र सांगितलंय रिटायर्ड हार्ड. ऋषी मैदानाच्या बाहेर जात असताना आणि रोशन आलाय. रोशन म्हणजे एक टेनिस क्रिकेटची ओळख. वेताळ स्वामी संघाकडनं एक जबरदस्त क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू आहे. चुस्तीला स्फूर्तीला. धर्मवीर चषकामध्ये मात्र त्याची पॅन्ट मला आवडली होती. जी चमकदार पॅन्ट होती रोशनची, ती दिवसभरामध्ये चर्चेमध्ये होती. या चुका मात्र टाळा, कारण अशा चुकामध्ये मात्र तुम्ही ग्राउंडमधनं करू नका. पण तू रोशन, ती पॅन्ट मात्र मला आणून दे. राजराज वळवी साहेब यावेळेस स्ट्राईक इनवरती आहेत. सलामीला आलेले फलंदाज. 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा केल्या आहेत. या ओव्हरमध्ये तुम्ही मात्र धावा घेणं गरजेचं आहे. नक्कीच पराभूत छायेमध्ये जाते. यावेळेस ऐकलंय, उडवलाय चेंडू, गॅप आहे, चेंडू वन बाउन्स. यावेळेस डीपमध्ये जात असताना रोखला गेलाय. एक सिंगल घेतली गेली आहे. रोशनकडे स्ट्राईक राहील. षटक क्रमांक 4 मध्ये यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती आई गावदेवी आसनगावकडनं गोलंदाज दिनेश तारडे मेजर. यावेळेस बॅटचा एज घेऊन चेंडू मात्र एस्टॅनवरती आदळतोय. सॉफ्ट डिस्मिसल. रोशन बॅक टू द पवेलियन. मैदानाच्या आत दादू येतोय. चला दादू स्पीडअप घ्या.
धावफलकावरती धावा जर बघायला गेलात तर थोडासा निराशाजनक राहिल्यात. निश्चितपणे बिग टार्गेट होता, 80चा अचिव्हमेंट यावेळेस होती, परंतु पाठलाग मात्र कमी पाहायला मिळाला. पाठलाग करणं गरजेचं होतं. डाऊन द ग्राउंड फटका ऑनसाईडला खेळून काढला. एक सिंगल घेतली गेली आहे. पुन्हा एकदा राजारामजी वळवी साहेब स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील. गोड व्यक्तिमत्व आहे खऱ्या अर्थानं, समाजकारण करणारं व्यक्तिमत्व आणि समाजाच्या हिताचं व्यक्तिमत्व असे राजारामजी वळवी साहेब स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळत आहेत. ओहो, स्लॉटमध्ये चेंडू होता. यावेळेस फ्रंट फुटवरती येऊन खेळण्याची गरज होती खऱ्या अर्थानं. थोडीशी बॅट वर राहिली, चेंडू मात्र खालून निघून गेला. निर्धाव चेंडू येतोय. गुटेकर बी संघाचा कर्णधार आणि ई स्टार कोसले संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी त्वरित या. ई स्टार कोसले संघ आपला कर्णधार त्वरित पाठवा. गुटेकर बी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. झेलची संधी होती, ड्रॉप झाला झेल. यावेळेस निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू षटक क्रमांक 4 समाप्त होतोय. आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस केवळ वेताळ स्वामी शहापूर संघाची धावसंख्या जर बघायला गेला तर 19 धावा. आणि या सामन्यामध्ये जबरदस्त विजय प्राप्त करत असताना आई गामदेवी आसनगाव संघानं बाजी मारली आहे. नेक्स्ट सामना येतोय अर्थातच आई गामदेवी गोठेघर